प्रेमी तमाम दर्शकांचा मनपूर्वक आभार. सगळ्यांना हार्दिक स्वागत आहे. नारंगी बिग बॅश आपण पाहतोय 2026 एडिशन आपण नक्कीच पाहतोय मित्रांनो. एक चांगली स्पर्धा अंडरआर्म क्रिकेट बॉक्स. इथे शेतोय गोलंदाजी करण्यासाठी. शॉट चेंडूचा बॅकफुटला गेला, चेंडूला पंच केला, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेमध्ये. शेतोशेपदे एक धाव पूर्ण केली गेली. एका धावाने संदीप संडी यांनी आपला खाता उघडला. एका बाजूला सिद्धार्थ आपण पाहतोय. संदीप अशी जोडी मैदानात. बिग बॅश आपण पाहतोय. नारंगी बिग बॅश 2026 एक सुंदरशी स्पर्धा. आता दुसरा दिवस आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो. हलकाताने खेळा फटका, चेंडू आउट साइड स्क्वेअर क्षेत्रामध्ये येतो. एक धावानी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या होती ती दोन चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या. 4 षटकांची ही लढत आपण पाहतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय संदीप उर्फ सँडी. गांडरमचा चांगला फलंदाज. टॅप केला, चांगला फटका येतोय, चेंडू जातोय सी मार्गा पलीकडे, येतोय हात चौकार. बिग बॅश 4 धावा. क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एक मेरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. क्या बेहतरीन शॉट दावा. एक पैर को कदमों को आगे बढ़ाया और गेंद को खेल दिया कवर बाउंड्री लाइन के बाद. 4 रनों के लिए फरार. ये डीबीएन लाइव तमाम दर्शकों आप देख रहे हैं हमारे कॉम्बॉक्स को दिखाया जाता हुआ. ये हमारी तमाम डीबीएन लाइव मीडिया, इनका भी हम स्वागत करेंगे. सुंदर सा फटका आपण पाहतोय संदीपच्या बॅटने. परत तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतो. चेंडू बॅटचा हिट लागून चेंडू शॉर्ट टर्नमॅनला जातोय. शेतोशेपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एक धावानी संघाची धावसंख्येला आकारणी दिली आहे. धावसंख्या होती ती 7. बिनबाद डीबीएन मीडिया या चॅनलवर हे तमाम अंडरआर्म क्रिकेटच्या महासंग्रामला आपण पाहतोय. नारंगी बिग बॅश 2026 आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन निवेदन आपल्याला पाहायला भेटतं नारंगीच्या ऐतिहासिक मैदानात. सुंदरसा फटका, चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे, येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्येला आकारणी. धावसंख्या होती ती 11 धावा. पहिलं षटक चालू असताना फलंदाजा सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतोय. या 4 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. पहिल्या षटकात 5 चेंडू झाल्यात. 11 धावा आपण पाहतोय. इतनी गेंदबाजी पर है और बल्लेबाजी लाजवाब होती हुई नजर आ रही है. कट कर दिया, गेंद थर्ड मैन पर डिक्लेयर जोन में जाती हुई. ओवर नंबर खेल समाप्त होगा पहला और टीम की रंग से क्या है 12 बिना कोई नुकसान के. ये सुनते एक मधुर संगीत और फिर आते मैदान के और कमांड डीजे रहा. मान देऊनी गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. माझ्या एकविरा आईचा आशीर्वाद आहे नारंगी वाल्यांवर. एकविरा नारंगी क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतोय तर नारंगी बिग बॅश 2026 हा महासंग्राम आपल्याला पाहायला भेटतो. पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झाली ती 12. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पहिला दिवस आपण पाहिलं तर तुकाराम सरांचा आवाज आपण ऐकलाय. थोड्या वेळानंतर तुकाराम सरांचं आगमन या मैदानात होणार आहे. एक चांगला चेंडू होता, बॅकफुटला गेला, चेंडूला पंच केला, चेंडू हलकाताने खेळला गेला शॉर्ट कव्हरला. एक धावानी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या होती ती 13 धावा झाल्यात. संदीप येतोय, 2 चौकार. कट केला, चेंडू थर्डमॅनच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धावानी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या होती ती 14 धावा. दूसरा षटक चालू असताना आपण पाहतो दूसरा ओवर की गेंदबाजी पर अब गेंदबाजों को बैकअप करना होगा क्योंकि बल्लेबाजी एक लाजवाब हो रही है. 4 ओवर का ये मुकाबला. लेग स्टंप के बाहर एम्पायर घूमेंगे और व्हाइट बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन ये खालबली मचाने वाली गेंद है क्योंकि दिशाई से भटकेंगे तो आपको पड़ेंगे फटके. ओ ये अच्छी गेंद है. एम्पायर के पास अपील हुई है मगर देखना होगा कि एम्पायर का क्या निर्णय आएगा. मगर गेंद और बल्ले में कोई संबंध नहीं हुआ था और गेंद डॉट आती हुई. व्हाइट के बाद ये बैकअप होता हुआ. ये बैकअप करना भी है दोस्तों. बैकअप नहीं तो आपका पैकअप भी है. 365 इंतजार के दरवाजे खटखटाने होंगे क्योंकि हर साल में इस टूर्नामेंट का आगाज है तो 365 इंतजार करना होगा. ये अंडरआर्म क्रिकेट का महासंग्राम पूरे मुंबई में हमने देखा. मगर अंडरआर्म विरार की बात की जाए तो बहुत ही बेहतरीन पसंद की क्रिकेट है.
बेहतरीन ये शॉट है, गेंद हवा में खिलाड़ी वहां पर जब तक शरीर से गेंद को रोकते एक रन निकालने का मौका आता हुआ, एक रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 16 रनों पर। दूसरी ओवर की 2 गेंदों की कहानी का खिलाना बाकी है। संदीप स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार है, बैकफुट पर गए, कट कर दिया। संदीप जानते कि ये ओवर में सिंगल डबल्स के साथ बात बनी जाए, फिर स्लॉक ओवर में बल्लेबाजी के जलवे भी करे जाए। इसको 17 दावा पर बात है। आखिरी गेंद यह हल्का सा खेला है, एक रन जरूर पूरा होता हुआ नजर आएगा। ओवर नंबर 2 का खेला हुआ समाप्त होता हुआ, स्कोर है 18। मुझे बात की जाए तो 9 का रन रेट इस मैदान पर पहली ओवर में बेहतरीन बल्लेबाजी हुई थी, मगर यह ओवर में थोड़ी सी धीमी बल्लेबाजी आई। एक छोटी सी धुन और धुन के बाद तीसरी ओवर की कहानी को लेकर शुरुआत होती हुई नजर आएगी। थँक यू। 2 षटकांचा खेळ पूर्ण होते, धावसंख्या 18 बिनबाद आपण पाहत आहे। येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किमान 15-20 धावा आल्या ना तो सुंदर सा सामना अपने पाहायला भेटेल मित्रांनो, क्योंकि इससे पहले भी हमने मुकाबले में देखा था एक बड़ा टारगेट था वहां पर, मगर बल्लेबाजी लाजवाब हुई। विकेट आने के बाद वो मैच का पलटवार हुआ था। बैकफुट पर गेंद को खेला है और हमारा की मौका है यहाँ पर, गेंदबाज ने गेंद को कलेक्ट नहीं किया। ये मौके बार बार नहीं आते, क्योंकि दोस्तों कहा गया ना त्योहार साल में एक बार है, ये मौका आया था। फील्डिंग लाजवाब थी, थ्रो भी उतना लाजवाब था, मगर गेंदबाज ने उस गेंद को कलेक्ट नहीं किया। उसका पूरा पूरा फायदा बैटर ने उठाया। एक रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 19। अब संदीप स्ट्राइक पर है, 11 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। क्या आज का मौका भी आया था? ये मौके आ रहे मगर गंवा रहे हैं, क्योंकि अगर गेंद बदन को शरीर को हाथ को भी नहीं लगती तो यहां पर विकेट जाना का तय था। मगर दोस्तों क्रिकेट नसीबों का खेल है, कभी हाँ कभी ना, कभी खुशी तो कभी गम, कभी ये इसने रुलाया तो कभी हंसाया है। अब धुएदारी बल्लेबाजी शुरू हो चुकी है। मैंने कहा ना दोस्तों इस ओवर में सिंगल डबल और उसके बाद स्लॉक ओवर में बल्लेबाजी का जलवा बिगड़ा जाएगा, मगर 3 गेंदों पर 3 सिंगल है। इसको जाकर पहुंचा हुआ 21। अभी भी 9 गेंदों का खिलाना बाकी है। ये तीसरा ओवर आप देख रहे हैं, 4 ओवर का ये क्रिकेट का महासंग्राम है। ये अंडरम है और दोस्तों ये विरार की नगरी में ये अंडरम को बहुत प्रसिद्धि मिली है और क्या क्रिकेट हमने देखा है। बेहतरीन शॉट और यहां पर विकेट आना तय है। बड़ी मछली जाल में, बल्लेबाज संदीप बैक टू डग आउट, गॉन। मुंबईची बायको जगली फिकर का वाटा दिसली, गावात सुट्टीचा 50चा वाटा, वारा खाली ते मावळ्याला ताजा आहे ताजा, आराशे बोलताय ए ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे ये ताजा ही ताजा, शुक्रिया दीजिए। दोनों टीमों ने एक एक मुकाबले अपने पक्ष में किए हैं, मगर दोस्तों ये मुकाबला आपके लिए कितना है, मैंने ये क्वालिफाई के आगे बढ़ने वाले मुकाबले हैं। लीग फॉर्मेट में आपने कितना बेहतरीन खेल खेला है ना, उससे बेहतरीन ये खेल आपको क्वालिफाई के आगे कैसा लेकर जाएगा ना, ये विचार मत होने चाहिए। क्योंकि ये अंडरम खेल में एक मुकाबला आपके लिए कितना कहम है ना, ये आपके मंच पर आपको आपके दिमाग में सोचना होगा। बेहतरीन शॉट है मगर कोई रन निकालने का मौका नहीं आएगा। कॉलिंग अच्छी है, वहां पर वेट कॉल होना बहुत जरूरी है। यस नो वेट, ये कॉल अगर टूट गया तो आपका दिल भी टूट जाएगा। अच्छी गेंदबाजी वहां पर गेंदबाजों के द्वारा, रन संख्या अपनी जगह पर रुकी हुई 21। अब हल्का सा खेला, गेंद ऑन साइड स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई 1 रन पूरा होता हुआ नजर आएगा। स्कोर है 3 ओवर की समाप्ति के बाद 22। मगर दोस्तों आने वाली ये 6 गेंदे, क्या आप बल्लेबाज उठाएंगे फायदा या गेंदबाज लूटेंगे मेला? मगर एक ब्रेक के बाद यू है कमांड दीजिए। जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड छकडेवाला, जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड छकडेवाला। शुक्रिया दीजिए। आप गेंदबाज और फील्डिंग में यहाँ पर चर्चा हो रही हुई, मगर कहा गया ना दोस्तों सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए, वरना समय तय करेगा आपका क्या करना है। क्योंकि ये क्रिकेट में बहुत कुछ समय आपके लिए बहुत कुछ देकर जाता है, क्योंकि समय पर जो कुछ चीजें तय होती है ना वो लाजवाब होती है। आने वाली ये 6 गेंदे, क्या बल्लेबाज देकर जाएंगे या गेंदबाज लेकर जाएंगे, ये आने वाला समय तय करेगा। यह अच्छी गेंद थी, देखिए डबल मैन में खेला जाए या छोड़ा जाए, मगर राइट टाइम पे बल्ला रखा और गेंद पॉइंट के निशान पर डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रनों के लिए। इसको जाकर पता हुआ 23। 23 धावा आपण पाहतो, येणारे 5 चेंडू तक खेला अजूनही बाकी है। क्या ये 5 गेंदों पे किमान 10 से 12 रन, क्या किमान 5 रन गेंदबाज विचार मन कर रहे हैं, मगर बल्लेबाज के दिमाग में क्या चल रहा है? किमान 2 बेहतरीन चौके आएंगे तो ये मैच बनाने का मौका बच जाएगा।
हमारे गेंदबाज लड़ेंगे। बैकफुट पर जाकर पंच किया मगर कोई रन निकालने का मौका नहीं। जब आप बैकफुट पर पंच करने जाते हैं तो उतना टाइमिंग अपने पास ये रन निकालने का नहीं मिलता है। कोई खिलाड़ी चौथी ना हो, इंजर्ड ना हो, या इसी अपेक्षा हम करते हैं, क्योंकि ये खूबसूरत मैदान जो बनाया गया है दोस्तों, मेहनत ली है, मेहनत के बाद ये फल हमें मिला है। क्योंकि मेहनत के बिना देखिए मधु सर जी भी हमारे हैं बेहतरीन आवाज़ के मालिक, और ये दोस्तों यहाँ पर ही ये टूर्नामेंट करने का मौका मिला, और ये मोहब्बत हमारे नारंगी के बक्श में मिली, विरार की नगरी में मिली, और रन आउट का विकेट आया है। आप थोड़ी सी टीम बैकफुट पर जाती हुई नजर आई है। तीसरी ओवर में मेला लूटा जा रहा था, मगर उसके बाद बैक टू बैक विकेट के सिलसिले जारी है। जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबर वाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला। ये डीबीएन लाइव मीडिया है चैनल पर एक लाजवाब कैमरामैन हमारे तमाम कैमरा का शुक्रिया अदा करेंगे। आखिरी 2 गेंदें मैदान पर हैं, आप बल्लेबाजों को विचारमंद करना होगा। ये 2 गेंदों में एक बड़ा शॉट चाहिए। स्कोर अपनी जगह पर रुका हुआ है 23 रनों पर। स्वीप किया है मगर एक ही रन मिल जाएगा। टिकरे जोन में गेंद जाती भी 1 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 24 दावा। ये आखिरी लास्ट बॉल है। गंभीर सर, एक बॉल आना बाकी है। चलिए आप देखना होगा यहां पर ये रीरो भी कितना फायदेमंद होगा। क्या दोस्तों ये पैर बल्लेबाज ने कदमों का इस्तेमाल किया था, नहीं किया था, ये क्या क्या निर्णय आएंगे। अब स्कोर है 24 रन, 24 धावा झाल्यात। येणारा हा शेवटचा चेंडू। क्या बल्लेबाज इस गेंद पर सीमा रेखा दिखा पाएंगे या फिर गेंदबाज विकेट लेकर फिर से अपनी गेंदबाजी का डंका बजाएंगे। ये कर रहे गेंदबाज। अच्छे मुकाबले आपके सामने पेश होते हुए इस नारंगी के नगरी में आप देख रहे हैं, विरार की नगरी में नारंगी बिग बैश 2026 का ये महासंग्राम है। कौन बनेगा चैंपियन, और ये वहां पर एक ही रन मिल जाएगा। ऐसा लग रहा था कि गेंद चली जाएगी मगर डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन के साथ स्कोर है 26 रनों का ये माफक का स्कोर है। मगर दोस्तों ये क्रिकेट में कोई रन संख्या आपके 7 से बड़ी नहीं होती, मगर जब छोटी रन संख्या होती है ना वो बड़ी बड़ी सताने वाली होती है। मगर तमाम हमारी क्रीड़ा टीम नारंगी कमेटी का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगा, और हमारे दोनों कमेंटेटर जिन्होंने इस मुकाबले में मुझे मौका दिया, आपका बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू, धन्यवाद। थँक्यू थांबवतोय सर. त्या अगोदर दोन्ही कर्णधार लगेच या. 2 कॅप्टन्स जीवदानी माऊली फुलपाडा आणि त्यांच्या गेस्ट 9 स्टार. चला या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. सुरू झाल्यात. ओके 9 स्टार हेमंत. चला टार्गेट सुद्धा आपण बघणार आहोत. 26 येस 26 धावांचं टार्गेट सेट केले. टॉस करणार आहोत आपण आणि टॉस अनिल पाटील साहेब यांच्याशी बसते हा होणार आहे. प्रोटोकॉल होणार आहे, त्यासाठी दोन्ही कॅप्टन्स मुख्य मंचावर यायचंय. अनिल पाटील साहेब यांच्या शिबस्ते हा टॉसचा प्रोटोकॉल. पाहूया कोणाच्या बाजूने बॅटिंग येणार आहे, कोणाच्या बाजूने गोलंदाजी येणार आहे. 9 स्टार आणि त्यांच्या अगेन्स्ट जीवदानी माऊली फुलपाडा. यस बॉलिंग करतील 9 स्टार आणि बॅटिंग करणार आहेत जीवदानी माऊली फुलपाडा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स होई मॅच कडे वळणार आहोत. 26 टार्गेट आहे. या अगोदर पहिल्या इनिंग मध्ये आपण झहीर भाई यांचा आवाज ऐकला होता. पापडेगावचा एक बुलंद आवाज ज्यांना आपण ओरम क्रिकेट मध्ये नेहमीच पाहतो. लेट्स से सलावरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिला बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं होतं, परंतु टॅपच्या साहाय्याने चेंडूला अडवलं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल हलक्या त्यानं सन्मान दिलाय. वेगाने आल्यात. क्विक रन इन बिटवीन द विकेट. त्याहून क्विक सिंगल कंप्लीट. आणि दुसऱ्या इनिंगच्या खेळाला आता एका धाबेने झाले सुरुवात. 2 चेंडू 1 धाब्यांची गरज. 1 धावा धावफलकावर. पुढचा बॉल सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट. 26चा पाठलाग आहे. या अगोदर
गंभीर सर एकदम बारकाईने पाहत होते. कट केलं, लेट कट करत असताना सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा लेट्स सी काय घडतंय. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धाव पलकावरती आहेत 5-5 26 पाठलाग डिझेल ऐकून लगेच बोलणार. चिकना चिकना पोरगा पाहिजे हाय रूपाने देखना चिकना चिकना पोरगा पाहिजे हाय क्रिकेट नवरा करायचा हाय मला क्रिकेट नवरा करायचा हाय. दिनेश मंगेला साहेब आणि पारस पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत या नारंगी बिग बॅश लीग 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. आपणास म्हणून दे की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न बा. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये कल्पक आल्यात. कल्पकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया काय घडतंय. लेट्स सी. 26चं टार्गेट 5-0. आतापर्यंत 2 विनर संघ दरम्यान मॅच आहे. इकडून जिंकाल तर उद्यासाठी टॉप 12 मध्ये जाणार आहेत. आता पाहूया गट क्रमांक 12 मध्ये कुठला संघ जाणार आहे. कल्पकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय आणि त्यांच्या समोर नितेश पाटील. पाहूया पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सहज सोप्या रीतीने लेट कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. पहा आता दोघांचं कॉम्बिनेशन कशा प्रकारे बनलंय. इकडून थोडस दडपण वाढवण्यासाठी तो काउंटर अटॅक, तो सिंगल प्रतिसाद. ओ यामध्ये आतमध्ये येणारा बॉल बरोबर. पहा ऍक्शन रिप्ले इन ऍक्शन सोडून दिलं. ऑफ कटर बरोबर चेंडू आतमध्ये आला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 6 धाबा धाव पलकावरती आहेत. चर्चा करतायत नितेश पाटील, चर्चा करतायत नयन कालुष्टे सोबत. काय चर्चेस घडणार आहे. लेट्स सी. पुन्हा एकदा कल्पक बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. स्ट्राईक एंडला नयन. 6-0. लेट कट करत असताना सत सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी केला होता. दुसऱ्या मॅच मध्ये आता समोरासमोर आहात आणि कशा प्रकारचा खेळ राहणार आहे, कोण जाणार आहे टॉप 12 मध्ये. 26चा पाठलाग आहे. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत. समोर फटा खेळलाय. ओ व्हॉट अ फील्ड. वा 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 वा. मला नाही चुलरी बोलतो मी आहे ना, मैं हूं भाई, रुको जरा सबर करो. सबर का फल मीठा होता है, कभी कभी खट्टा भी होता है. लेट्स सी काय घडतंय. पहिल्या बॉलवर सिंगल. पुढचा बॉल रेडी आहेत. मोठा फटका मारता प्रयत्न. टॅप केलं चेंडूला वेगाने पुन्हा आल्यात. धडपड 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 सुरू आहे. एका धावेसाठी धडपड सुरू आहे. एका मोठा ब्लास्ट साठी धडपड सुरू आहे. एखाद्या डॉट साठी सुरू आहे. एखाद्या विकेट साठी सुरू आहे. मॅच भरपूर लांब गेले. मोमेंटम कोणाच्या बाजूने ऐकलेला मार्ग नाहीये. 26 साठी इतका मोठा संघर्ष ऍज अ ओपनर म्हणून आता करावा लागलाय. देवीशा तेजस सलबन या संघाला पॉवरफुल बॉलिंग अटॅक आतापर्यंत राहिले. ही तांश क्रियान सलबन नबापूर या संघाची. मोठा ब्लास्ट. ओ चेंडू प्रयत्न केले होते परंतु गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल. सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे बरं. फटका बरोबर गॅप मधून केला. प्रयत्न खूप चांगले होते. ओ व्हॉट आउटस्टँडिंग एफर्ट. बॅकअप साठी थोडा उशीर गेला. बाउंड्री आले. चौकार आलाय. मोठा ब्लास्ट आलाय आणि चेंडूला पाठवलंय 4 धाब्यांसाठी. आता मजा येणार आहे. आता मजा येणार आहे कारण चौकार आता नयनच्या बॅट मधून आलाय. मॅच मध्ये इक्वेशन 9 चेंडू 11 धाब्यांची गरज. पुढचा बॉल फटका खेळलाय. चेंडूला अडवलंय. ओ डॉट बॉल. चौकारानंतर पलटवार आणि पलटवार करत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मॅच मध्ये एक क्वेश्चन. पुढचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न. समोर खेळा. चेंडूला अडवलंय. फेकी चालले. ओ कल्पकच्या हातामध्ये चेंडू आला नाही. 1+1 2 धाबा. इतनी बडी गलती. फेकी केली होती. पा ऍक्शन रिप्ले पहा. हितच्या हातामध्ये चेंडू आला. फेकी झाली.
कल्पकच्या हातामध्ये चेंडू आला नाही. ना मुन्ना ना, इतनी बडी गलती. हितेशनी प्रयत्न खूप चांगला केला होता कारण नितेशच्या विकेटसाठी, परंतु कल्पकच्या हातामध्ये चेंडू आला नाही. 1+1 2 धावा आल्यात. आता काय घडणार आहे? 7 चेंडू 9 धावांची गरज. एक डॉट येतोय, दुसऱ्या बॉलवर 2 धावा येतात, तिसऱ्या बॉलवर काय घडतंय? शेवटचा बॉल पाहूया. हलक्या हाताने चेंडूला कट केलंय आणि कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. मॅच मध्ये इक्वेशन 6 बॉल 8 धाब्यांची गरज. डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत. आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. टाकू चला आता 6 चेंडूंना 8 धाब्यांची गरज. आता खरी मजा येणार आहे. करण वैतीच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. लेट्स सी काय करते. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर चेंडूला टॅप केलंय. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 5 चेंडू 7 धाब्यांची गरज. एक मोठा ब्लास्ट वलगता जो काही कमबॅक आतापर्यंत केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. 26 धाब्यांसाठी 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु फार मोठा संघर्ष करावा लागलाय दिविशा तेजस सलमने या संघाला. मोठा फटका मारता प्रयत्न, चेंडू हातामध्ये आलाय. कुठे करू, कुठे फेकी करू, इकडे करू तिकडे करू, करायला मार्ग नव्हता. फेकी नाही केली, सिंगल झाले कंप्लीट. एका चेंडूने धगधग वाढते. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. चुलट्रीच्या हातामध्ये जबल 5 चेंडू गेला होता. चुलट्रीला कळायला मार्ग नव्हता कुठे एक्झॅक्टली करू फेकी. फेकी केल्यानंतर बॅकअप मिळेल का तो सुद्धा मनामध्ये असेल. कॅमेरामॅनचं कौतुक केलं पाहिजे. वाह, इसलिए तो कहा ना दिल बिंदास नेटवर्क. बिंदास मध्ये पहा. मॅच कडे बोलणार आहोत. पुढचा बॉल मोठा फटका मारता प्रयत्न, चेंडूला अडवलंय. एक चेंडू किती महत्वाचा आहे. एक धाव किती महत्वाची आहे. एक विकेट किती महत्वाचा आहे. एक डॉट किती महत्वाचा आहे. एक मोठा ब्लास्ट किती महत्वाचा आहे. एक मोठा ब्लास्टने किती रनचा फासला बनेल. एका डॉटने किती दडपण वाढेल. एका आणखीन विकेटने किती मोठा संघर्ष करावा लागेल. या सर्व गोष्टी पाहणार आहोत. 3 चेंडू 5 धाब्यांची गरज. मोमेंटम कोणाच्या बाजूने करायला मार्ग नाहीये. आता खरी मजा येणार आहे. नितेश पाटील स्ट्राईक हँडला. पुढचा बॉल मोठा फटका मारता प्रयत्न. चेंडू कुठे आहे. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज नितेश पाटील बाद. मोठा धक्का. कहाणी में बडा ट्विस्ट. गॉन. क्रॉस झाले होते. गॅप मधून खेळायचं होतं. चुलट्रीचे प्रयत्न पहा. चुलट्रीचा जबल पास होऊन चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या गेला आणि मैदान सोडावं लागलं होतं. आता करण आल्यात. करणनी या अगोदर भरपूर मॅचेस जिंकवल्यात, आपल्या बाजूने घेतल्यात, परंतु करणकडे आणखीन एक संधी आले. या नारंगीच्या मैदानावर पलटवार केलाय करणनी. करण समोर करण. बिग बॅटल. आता या करण मधून एक करणने या षटकामध्ये बासी मारली आहे. नवीन करण मैदानाच्या आतमध्ये नव्याने आल्यात. आता पाहूया काय घडतंय. लेट्स सी. 2 चेंडू 5 धाब्यांची गरज. वॉट अ मॅच. 26 साठी इतका मोठा संघर्ष करावा लागलाय. काय घडतंय. ये क्या हुआ. रुको भाई रुको, पिक्चर अभी बाकी है. वाईट बॉल. आता इकडून कहाणीमध्ये ट्विस्ट झालाय. ऍक्शन रिप्ले पहा. ओ माय गॉड. यस, आमचे ऑफिशियल दोन्ही पंच बघतील, चेक करतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय येईल.
चला सर्वांच्या नजरा ऑफिशियल पंचावर आहेत. काय घडणार आहे? ओ माय गॉड, वाईट बॉल. आणि मी आणखीन एक ट्विस्ट. आता 2 चेंडू 4 धाब्यांची गरज, बरोबर सोडून दिला होता आणि थोडासा टर्न झाला होता. ज्यावेळी चेंडू पडला त्यावेळेला आमच्या ऑफिशियल पंचांनी बारकाईने पाहिलं आणि बरोबर वाईट चेंडू घोषित केला. पुढचा बॉल रेडी आहे. 2 बॉल 4. मोठा फटका डाऊन टू ग्राउंड. चेंडूला अडवलं, फेकी झाले फलंदाज. आता मध्ये चेंडू आला नाही. धडपड नाहीये. फार मोठा बसला. एका धाबीने काही होणार नाहीये. इकडून मोठा ब्लास्ट. प्रयत्न चांगले होते. हातामध्ये चेंडू आला नाही. दुसरा अटेम्प्ट नाही, कारण आता 1 मध्ये 3 मारायचे आहेत. 1 मध्ये 1 नाही आहेत, 1 मध्ये 3 म्हणजे मोठा ब्लास्ट. एक मोठा ब्लास्ट. मॅच फिनिश. कोण जाणार टॉप 12 मध्ये? 26 साठी इतका मोठा संघर्ष करावा लागलाय. व्हॉट अ मॅच. अद्भुत, अविश्वसनीय आतापर्यंत या मॅचला पाहिलं गेलंय. रेडी आहेत ऍज ओपनर ऑन स्क्रीन. दोन्ही संघ टाळ्या होत होते मित्रांनो, टाळ्या वाजवा. व्हॉट अ मॅच, आउटस्टँडिंग मॅच. लेट्स सी ऍज ओपनर रेडी आहेत. करणने आतापर्यंत खूप चांगला कंट्रोल ठेवलाय. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज. बॅकफुटला गेले. ओ व्हॉट अ मॅच. 26 धाबांचा बचाव या मैदानावर. काय जबरदस्त फिनिश. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर करण वैती. ओरमचा रोल अंडरम मध्ये आणला आणि अंडरम मध्ये आणत असताना अर्नाळगावचा सुपुत्र. काय जबरदस्त बॉलिंग. वाह. हे पहा, मॅच विनिंग फिल्डिंग, मॅच विनिंग एफर्ट. 26 धाबांचा बचाव. व्हॉट अ गेम ऑफ क्रिकेट. या अगोदर एका खेळाडूने 27 धाबा बनवल्या होत्या. त्या खेळाडूचं नाव होतं नितेश पाटील. आता त्याच दुसऱ्या मॅच मध्ये येत असताना 26 धाबांचा बचाव झाला. इतका मोठा संघर्ष करावा लागला होता. लेट्स सी मॅच कडे वळणार आहोत. कोणी केली होती बॅटिंग, कोणी धावा वाचवल्या.